सध्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे तर काही ठिकाणी उघडीप पाहायला मिळत आहे, परंतु काही ठिकाणी आता अचानकपणे वातावरण तयार होऊन मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट तुम्हाला पाहायला मिळत नाहीये। त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। आता पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस होऊ शकतो, हे देखील लक्षात घ्या। तसेच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आपल्याला झपाट्याने वाढ देखील काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे। नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते। मराठवाडा विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी देखील पावसाचा जोर आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाहायला मिळणार आहे। त्यातली त्यात विदर्भाच्या उत्तरेकडील काही भागामध्ये मुसळधार पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच आता जर पाहायला गेलं तर राज्यातील मराठवाड्याचा राहिलेला भाग म्हणजे बीड, धाराशिव, लातूर या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। पाऊस हा भाग बदलतच आपल्याला बहुतांश भागात दिसून येणार आहे। तसेच सध्या स्थितीला नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होऊ शकते, हे देखील लक्षात घ्या, जेणेकरून कोणताही धोका राहणार नाही। सध्या स्थितीला पावसाचे प्रमाण अचानकपणे देखील वाढू शकते असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर तीव्रता देखील पावसामध्ये जास्तीत जास्त आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे काळजी नक्की घ्या व सतर्क राहा, जेणेकरून काही धोका राहणार नाही। मुसळधार पावसाचे वातावरण महाराष्ट्रातील बऱ्याच भागात राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्र मध्यम पाऊस, मराठवाडा हलका ते मध्यम पाऊस, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, उत्तर महाराष्ट्र जोरदार पाऊस व कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।